महाराष्ट्रामध्ये पडला गॅसचा तुटवडा, पण आमच्या आईला ह्यानं काहीच फरक पडत नाही. गॅस, चूल आणि आई. हरांमध्ये भाऊ नसत लाग. आई काय म्हणते तुम्ही बघून घ्या. काय आई काय म्हणणं तुझं गॅसमध्ये महाराष्ट्रामध्ये तुटवडा पडलाय, तुला काय वाटतंय? मला गॅस मध्ये तुटवडा पडला काय हा आणि नाही पडला हा. काय, मला काय फरक पडत नाही. हा कारण आपली चूल सानाचं सरपण रानातलं मोडून करायचं हे असं तांबड्या चटणीचं पिठलं. हा तुम्ही म्हणता तांबडी चटणी, लसूण, हा. वाळल्या मिरच्या, शेंगदाणं थोडं, लसूण, कोथमीर कुटायची मिक्सर मधनं, तांबड्या चटणीचं झणझण तव्यातलं करायचं असं पिठलं. अयो बेसन, सकाळी केल्या चपात्या, बेसन आणि अशा भाकरीन ही तव्यातलं पिठलं तुम्ही खाऊन बघा कसं ते. काय करायचं सऱ्या दोन्हीला काळजी पडली आपल्या. आम्हाला गॅस संपला काय नाही संपला काय आम्हाला ह्याचा काहीच फरक पडत नाही. आम्ही गावठी माणसं या. चोड झाडबान टाक चुलीत, चोड झाडबान टाक चुलीत, आमचं असं काम आहे. म्हणून माझं म्हणणं आहे आताच्या मुलींनी चौरंगी चिरा स्वयंपाक चुलीवर करायला शिका. कारण टाइम कुठलाही वेळ टाइम सांगून येत नाही. त्यासाठी पोरींनी समजी चूल पेटवाय शिका, चुलीवर स्वयंपाक करायला शिका आणि त्या गॅसवर आणि शिगडीवर अवलंबून राहू नका. ओके, तर आईचं असं काहीतरी म्हणणं आहे, पण तुम्ही आपल्या भावाला फॉलो करू शकता. कारण की मी लवकरच सायकल सायला निघणार आहे आणि खतरनाक फिरवून व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही. हर हर महादेव.